वसा जनसेवेचा त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा पवित्र सण आज बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि बंधुभावाने साजरा करण्यात आला। जुनागाव येथील मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। नमाज पठणानंतर मुख्य दुआ करण्यात आली। यावेळी मोती मस्जिदचे इमाम मुफ्ती मोहम्मद जामिल सिराजी यांनी उपस्थितांना अत्यंत मोलाचा आणि समाजाला दिशा देणारा संदेश दिला। स्वतः नेहमी चांगले कार्य करा आणि आपल्या मुलांनाही चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण द्या असे आवाहन त्यांनी केले। पैगंबर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की अल्लाहच्या आदेशासाठी स्वतःच्या पुत्राची कुर्बानी देण्याची तयारी हा त्याग आणि समर्पणाचा सर्वोच्च आदर्श आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि सत्कर्माची शिकवण दिली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले। मुफ्ती सिराजी यांच्या मार्गदर्शनानंतर ईदगाह मैदानावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। शहरातील विविध भागातही बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून सर्वत्र सलोखा, बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात मुफ्ती मोहम्मद जामिल सिराजी यांनी दिलेला संस्कार, त्याग आणि सत्कर्माचा संदेश तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।